चोरट्याचा पर्दाफाश 3.68 लाखाच्या दागिन्यांसह चोरटा गजाआड। कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने 9 तोळ्यांच्या दागिन्यांचा साज घेऊन पोबारा केल्याची घटना शनिवारी घडली आहे। तक्रारदार सोनल संकेत कावळी यांनी कळवा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी सीसीटीव्ही तपासले आणि एकतर माहितीच्या आधारे कळवा पोलिसांनी 24 तासांच्या आत चोरटा मुरली विश्राम आबोरे वय वर्ष 45 याला अटक करून 3,68,000चे सोन्याचे दागिने हस्तगत केले। कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोविंदधाम सोसायटीत झालेल्या चोरीच्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला। चोरटा अज्ञात असल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले। या चोरट्याला संशयावरून निश्चित केले। त्यानंतर खबऱ्यांच्या माध्यमातून अन्य माहिती मिळवून पोलिसांनी मुरली विश्राम आबोरे राहणार साईनाथ नगर गल्ली नंबर 1 ज्येष्ठ नागरिक कट्ट्यासमोर महात्मा फुले नगर कळवा येथील शनिवारी रोजी त्याला अटक केली। त्याच्या अधिक चौकशीत पोलीस पथकाने चोरट्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली। पोलीस पथकाने त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील 3,68,000चे दागिने हस्तगत करीत चोरीच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासात चोरट्याला गजाआड केले। यातील फिर्यादी जे आहेत सोनल संकेत कांबळे या राहणार गोविंदधाम सोसायटी आहे बिल्डिंग त्या ठिकाणी या राहायला आहेत। आपलं जे सामान आहे ते घेऊन गावी लग्नाकरता निघाल्या होत्या आणि सामान वरांड्यात बाहेर निघाल्यावरती त्यांनी ते सामान जे आहे ते वरांड्यामध्ये आपल्या त्यांच्या ठेवलेलं होतं। ते बॅगा उचलताना त्यांची जी सोन्याची जी हे असलेली पिशवी असलेली होती जी होती ती पिशवी तिथेच राहिली आणि नजर चुकीने ते ठेवून ते निघून गेले होते। आणि निघून गेल्यानंतर मग ते जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तिकडे गावी तर त्यावेळेस त्यांनी आजूबाजूला फोन करून विचारलं पण तिथे ती काही पिशवी मिळून आली नाही। त्याबद्दल मग ते पोलीस स्टेशनला आल्यावरती त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली। त्या तक्रारीवरून आपण कळवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 828/24 कलम 379 प्रमाणे आपण तो गुन्हा दाखल केला होता। आणि त्याच्यामध्ये मग आमचे जे माननीय ॲडिशनल CP सर आहेत, तसेच आमचे DCP बुरशे सर आहेत, त्याच्यानंतर माननीय आमचे ACP कोळेकर साहेब आहेत, यांनी आम्हाला जे क्राईम मीटिंगमध्ये मालमत्तेचे गुन्हे ओपन करण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनाच्या अनुषंगाने आम्ही आमचे जे डिटेक्शनचे ऑफिसर आहेत पोतेकर आणि त्यांचा स्टाफ PSI पोतेकर साहेब आणि त्यांचा स्टाफ यांना आम्ही सदर गुन्ह्याचं मार्गदर्शन करून त्यांना गुन्हा ओपन करण्यासाठी त्यांना पाठवलं होतं। आणि त्याप्रमाणे त्यांनी मग CCTVचे जे फुटेज वगैरे आहेत त्याच्यातून ते सर्व क्लिअर करत वगैरे मग आरोपीपर्यंत कोण आरोपी आहे, सफाई कामगार दिसतोय, मग येणारे तिथे हद्दीमध्ये कोण सफाई कामगार आहे त्याची माहिती काढून मग आरोपीपर्यंत आम्ही पोहोचून त्या आरोपीला माहिती घेतली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। आणि आरोपीने जे कबुली दिल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये अटक केली। अटक केल्यानंतर मग त्यांनी जे मेमोरंडमप्रमाणे हे जे दागिने आहेत हे काढून दिलेले आहेत। अशा प्रकारे आरोपी हा सफाई कामगार आहे, त्या भागामध्येच काम करतो तो। बाकी त्याच्याकडे त्याचा पूर्व इतिहास जो आहे तो आम्ही अद्यापपर्यंत काय पडताळलेला नाही आहे, तो पडताळणार आहोत। त्याच्यावरती याच्यापूर्वी काय गुन्हे आहेत किंवा काय याची सुद्धा आम्ही माहिती घेतो, तपास चालू आहे। कस्टडी किती दिवसांनी घेतली? त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे।